पूर परिस्थिती एवढी काही गंभीर नाही, पाणी काय पाहिजे तेवढं नाहीये, परंतु पानवेलीने पुराचा वेढा निर्माण झाला। पानवेलीने गोदाकाठचे सर्व गावं धोक्यात आले। पानवेली जर 8 महिन्यापूर्वीच काढली असती तर आज ही परिस्थिती निर्माण नसती झाली। माननीय आमदार गोकुळजी गीते यांच्याशी सकाळी 5 वाजता संपर्क केल्यामुळं माननीय आमदार या ठिकाणी यंत्रणा पाठवल्यामुळं लागली ज्या ठिकाणी आज हे काम चालू झालं। पानवेली नसती तर शेतकऱ्याचं व्यापाऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान नसतं झालं। आज कमीत कमी 40 गावाला वेढी धरलंय पानवेलीने। आता या वेळेस आता पानवेली निघालेलं आहे बऱ्यापैकी। नदीची पाणी पातळी किती वाढली आहे आणि काय साधारण 50,000 क्युसेस पाणी आता या ठिकाणी चालू आहे। धरणाच्या वरती जर पाणी असाच चालू राहिला तर अजून पाणी वाढायची शक्यता आहे आणि संपूर्ण गाव अलर्ट आहे। नागरिकांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने शाळा, जिल्हा परिषद शाळा त्या ओपन करून ठेवलेल्या आहेत। जर तशी वेळ आली तर शिफ्टिंग करण्याचं वेळ आली तर ते त्या ठिकाणी निघून जातील ते स्वतःहून। नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांना पुराचा किती फटका बसला? पुराचा फटका म्हणजे पानवेलीमुळे शेतकऱ्याची शेतीत उद्ध्वस्त झाली। याचा बॅकवॉटर तयार झाला। 40-45 गावचे पाठीमागचे शेतकरी त्यांचं कंप्लीट उद्ध्वस्त झाले, कारण की त्या पानवेलीमुळे शेतात पाणी गेलं। पिकाचं तर झालं, परंतु त्याबरोबर शेतातली माती सुद्धा वाहून चालली आता पूर्णपणे। वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था काय करणार? काहीच नाही, पर्याय व्यवस्था काय करणार आहे? 40 गावाचा हा जर सायकडा गोदावरी नदीचा पूल आहे हा, तर काय पर्याय व्यवस्था करणार आहे? पर्याय व्यवस्था 8 महिन्यापूर्वीच करायला पाहिजे होती, ती ही पानवेली काढायला पाहिजे होती। पण हेड शिल्लक नाही, आमकं नाही। प्रशासनाला फक्त इथं वेढीच धरायचं, पण त्याला हेड नसल्यामुळे कोणी पुढे येत नव्हतं। जाता जाता नागरिकांना आपण काय संदेश द्या? काय लोकांनी आता सुरक्षित आपल्या आपल्या कोणाच्या भरोश्यावर न राहता देवाची साथ घ्यावा आणि आपल्या आपल्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढतोय। शेतकरी असतील, कष्टकरी असतील, यांनी अलर्ट राहावं। जर रात्रभर असंच जर पाऊस चालला तर पुराचा धोका 100% निर्माण होऊ शकतो। पानवेली काढण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेण्यात आला आहे, काय सांगा? गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी सायकडे येथे असलेल्या गोदावरी पुलाला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पानवेली अडकलेल्या होत्या। आज सकाळी आदरणीय आमदार गोकुळ भाऊ गीते यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून, त्यानंतर आम्ही सर्व स्थानिक प्रशासनाशी संपर्क करून त्यांनी ही जी यंत्रणा आज पाठीमागे जी तुम्ही बघताय ही सर्व यंत्रणा त्या ठिकाणी चालू झाली। आणि खूप दिवसापासून ज्या गोष्टीची खूप गरज होती, ज्या गोष्टीमुळे सर्वजण शेतकरी, सर्व जनमानसं, जे सर्वसामान्यांना या पानवेलीचा जो त्रास होत होता, या सर्व विळख्यातून आज आपण बघताय की त्या ठिकाणी ही पानवेली आपल्या पुलाच्या खाली निघून गेलेली आहे। मी या ठिकाणी आदरणीय आमदार गोकुळ भाऊ गीते असतील, त्यानंतर सकाळपासून इथे जे कोणी कार्यकर्ते आपल्याला या मदत कार्यामध्ये सर्वजण मदत करत आहेत, त्या ठिकाणी ग्रामपालिका चांदोरीचे सर्व आमचे सदस्य असतील, आमचे उपसरपंच असतील, त्यानंतर सायकडा ग्रामपालिकेचे जे काही माणसं असतील, कर्मचारी वर्ग असतील, सर्व सामान्य नागरिक असतील, यांनी या कार्यामध्ये जे काही साथ दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो। फक्त एक विनंती या ठिकाणी प्रशासनाला करेल की आता पानवेली या ठिकाणून निघून जात आहे। यामध्ये सप्टेंबर महिन्यानंतर पानवेलीचा जो छोटासा थर या ठिकाणी येतो, तेव्हापासूनच या पानवेलीचा सर्व प्रशासनाने जर काढून घेण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात या मोठ्या असणाऱ्या संकटाला आपल्याला सामोरं जायला लागणार नाही। सर्व नागरिकांनी या पुरामध्ये स्वतःची आणि आपल्या परिवाराची आणि आपल्या मालमत्तेची, जनावरांची त्या ठिकाणी काळजी घ्यावी, अशी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एक विनंती करतो आणि प्रशासनाचे त्या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हे सगळं काम केलंय। धन्यवाद। आपल्या ग्रामपालिकेकडून नागरिकांना कोणत्या सूचना दिल्या आल्या? ग्रामपालिकेकडनं आम्ही सूचना देण्यासाठी आमची गाडी फिरवतो। त्या ठिकाणी सर्वजण जे काय असतील, आमच्याकडे 2-3 ठिकाणचे लॉन्स आहेत, अशा ठिकाणी त्यांना सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत असतो आणि त्या पद्धतीने आमचं प्रशासन कामकाजाला लागलेलं आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? नागरिकांच्या प्रशासनाचा वारंवार त्या ठिकाणी आमचे संपर्क होत आहे। त्या ठिकाणी ग्रामपालिका चांदोरी असेल, त्या ठिकाणी सर्व जिल्हा प्रशासन असेल, या ठिकाणी खरं तर माझ्याकडनं एक नामोल्लेख राहून गेला। या आमचे जिल्हा परिषद सीईओ साहेब, त्यानंतर आमच्या बीडीओ मॅडम, त्यानंतर मंगरुळे साहेब, त्यानंतर तहसीलदार नायकवडे साहेब यांनी या कामामध्ये खूप चांगल्या आम्हाला मदत केलेली आहे। आणि पुराच्या वेळी पूर्णपणे प्रशासन एक अलर्टपणा त्या ठिकाणी आम्हाला देत असतं आणि वेळोवेळी आम्हाला जी काही मदत लागत असते ते आम्हाला त्या ठिकाणी पाठवत असतं।